मग आता एकूणच काय तर मराठा समाजाचं मतदान कोणाकडे जाणार? देवाभाऊंकडे जाणार. आता राहिला प्रश्न ओबीसी, मराठा समाजाला जे दिलेलं आरक्षण आहे याच्या विरुद्ध आंदोलन करताय. कोण आंदोलन करतंय? तर छगन भुजबळ करतायत. मग छगन भुजबळ हे कोणाचे माणूस आहे? मंत्री आहे या सरकारमधला. म्हणजे एका बाजूला ओबीसी समाज जरी भुजबळांच्या पाठीशी उभा राहिला तरी पण होणार काय त्याच्यातून? तर ओबीसी समाज हा भुजबळांच्या पाठीशी जाईल. आणि भुजबळ कोणाच्या पाठीशी आहेत? अजित पवारांच्या. अजित पवार कोणाच्या पाठीशी आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. म्हणजे ओबीसी पण कोणाच्या पाठीमागे आहेत? देवेंद्र फडणवीसांच्या. मग ओबीसी समाज हा सुद्धा देवाभाऊंच्याच पाठीमागे. मराठा समाज इनडिरेक्टली देवाभाऊंच्या पाठीशी आहे. आता राहिला प्रश्न धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे, आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या. आणि याबद्दल विरोधकांना बोलायला वेळ नाही. तिथे कोण चाललंय? पंकजाताई चाललेले आहे, गोपीचंद पडळकर चाललेले आहे. आता पडळकर कोणाचा माणूस आहे हे तर उभा महाराष्ट्र सांगल ना की ते देवाभाऊचाच माणूस आहे. मग इनडिरेक्टली जर तुम्हाला जातीपातीमध्ये विभागून जर सत्तेची गणित 100% चांगल्या पद्धतीने जर जुळत असतील, बहुमत जर मिळत असेल, तर तुम्हाला इतर सुविधा देण्याची राजकीय गरज काय? आणि ही गरज नसेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरजच उरत नाही.